हर्षवर्धन सपकाळांनी अनावश्यक उडी घेतली. आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा प्रकार त्यांनी हर्षवर्धन सपकाळांनी केला. हे तसे ज्याला हिंदीत बडबोले म्हणतात किंवा बोलून अडचणी येणार तसे सपकाळ नाही. तरी देखील त्यांच्यासारख्या माणसाने टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी करणं आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी ती तुलना महाराजांची केली. पायलटनी जाणून बुजून हे विमान आपटवलं आणि अजितदादांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा बाबतीमध्ये घातपात केला अशा पद्धतीचं एक बेधडक विधान केलेलं आहे. जे काका त्यांच्या अपघातात गेले ते अपघातात जाईपर्यंत त्या क्षणापर्यंत शत्रुत्व असल्यासारखे रोहित पवार त्यांच्याशी वागले. अमोल कोल्हे आता सुरू करतायत आणि ते असं म्हणतात की जर विलिनीकरणाचा विषय नव्हता तर मग आमच्या पक्षातल्या काही लोकांना एबी फॉर्म कसे दिले. तरी अमोल कोल्हे म्हणतात काय कुठला पक्ष कुठल्या पक्षात विलीन होणार तर शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार. ते मृत्यूची चौकशी व्हावी याच्याबद्दल आग्रही आहेत ना. मग सुप्रिया सुळे का बोलत नाही. शरद पवार स्वतः का नाही बोलत आहे. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या आठवडाभरामध्ये गाजलेल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या घडामोडींवरती आपण नेहमी चर्चा करत असतो आणि अर्थातच त्या घडामोडींवरती यावेळेला देखील चर्चा करणार आहोत. घडामोडी आहेत ती टिपू सुलतान, त्याच्यावरून सपकाळांच्या माफीनामा, मग त्याच्यानंतर झालेली पुन्हा रोहित पवार यांची पत्रकार परिषद आहे, विलिनीकरणाचा मुद्दा सतत गाजतो आहे दोन्ही राष्ट्रवादींचा, आणि मग विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते सोमवारपासून सुरू होत आहे. या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच या विषयावरती सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ या विषयावरून. कारण टिपू सुलतानचा वाद जो सुरू झाला त्याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांनी अनावश्यक उडी घेतली. त्याची काही त्यांना गरज नव्हती. त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी त्या विषयावर वक्तव्य केलेलं नव्हतं, ना फोटो लावला होता, ना काही केलं होतं. म्हणजे आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा प्रकार त्यांनी हर्षवर्धन सपकाळांनी केला. तो त्यांच्या अंगाशी आला. नंतर त्यांना नाईलाजाने का होईना माफी मागावी लागली. हा सगळा एपिसोड जर पाहिला तर देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य उच्चारलं आणि टिपू सुलतानाची तुलना जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही. असं जर असेल तर त्यांना हर्षवर्धन सपकाळ यांना नाक घासून माफी मागावी लागेल अशा पद्धतीची भूमिका भाजपाने घेतली. आणि मग बाकी सगळं जे घडलं ते पुढचं तुम्हाला सगळा विषय माहिती आहे. एकंदरीत हे सगळं पाहता हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान या विषयाकडे आपण कसं पाहूया. हे दोन गोष्टी अशा आहे की या एकूण विषयामध्ये हर्षवर्धन सपकाळांची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायला म्हणजे ते वर्ध्यात नाही येतात. म्हणजे नाही म्हणजे ते वर्ध्यात दीर्घकाळ त्यांनी काम केलंय की जिथे महात्मा गांधी राहिले होते, विनोबा होते, आणि तसे ते काही आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध नाहीत. किंवा नाना पटोले त्यांचे जे पूर्वस्वर्गीय पूर्वाध्यक्ष होते, त्यांच्या आधीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, हे तसे ज्याला हिंदीत बडबोले म्हणतात किंवा बोलून अडचणी येणार तसे सपकाळ नाहीत. पण तरी देखील त्यांच्यासारख्या माणसाने टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी करणं तर हे थोडंसं काय आहे की राजकीय नेत्यांना रोजच्या रोज उठून सकाळी उठले की चॅनलवाले येतात, माईक लावतात आणि मग लोक बाईट देतात. तर आता त्याच्यामध्ये काही लोकांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांचे विरोधी पक्ष सकाळचा भोंगाबिंगा म्हणतात. तर हे भोंगाबिंगा जरी नसले तरी सुद्धा काय झालं, हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सर्व विषयांवर ते रोज स्वतः माध्यमांशी बोलतात. त्याच्यामध्ये थोडीशी जर हायरार्की केली म्हणजे जसं संजय राऊत रोज बोलण्यामुळे टेलिव्हिजनला ओव्हर एक्सपोजर जे आहे ना, तर रोज मरे त्याला कोण रडे अशी मराठीत म्हण आहे. तर रोज मरे त्याला कोण रडेसारखं समजा एका दिवशी आता निधन झालं, डोळ्यात अश्रू आले तर ठीक आहे, पण रोजच आणि त्याच वेळेस जो जातो त्याला काय डोळ्यात अश्रू येत नाहीत. तसं हे लोक रोजच टेलिव्हिजनशी बोलतात. त्यामुळे त्यांना ती सवय लागते की कालच्यापेक्षा जास्ती भडकाऊ बोलावं का चर्चेत राहण्यासाठी. आणि सपकाळ त्या प्रवृत्तीचे नेते नाहीत. तरी देखील त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये पक्षाध्यक्ष झाल्यानंतर अशी काही संरचना तयार केली. म्हणजे वास्तविक या पण क्रायसिसमध्ये टिपू सुलतान आणि महाराजांच्या तुलनेच्या सचिन सावंतांनी तारलं काँग्रेसला. त्यांनी भारतीय जनता पक्षाने इतिहासात किंवा अलीकडेच कसं नामकरण केलं होतं, टिपू सुलतानचं नाव कसं चौकात दिलं, सुद्धा विषयाचं रसभर दिलं, कसं त्याचं मोठ्या मोठ्या नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी ॲक्च्युली भारतीय जनता पक्षाची गोची केली सचिन सावंतांनी. आता सचिन सावंत कोण आहेत तर 2014 ते 2019 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेत अख्खी असताना त्यावेळेला रोज प्रेस कॉन्फरन्स सचिन सावंत घ्यायचे, कारण काँग्रेस निष्प्रभ झालेली होती. तेव्हा त्यांनी खिंड लढवली, त्यांना आमदारकीला पण नाकारलं काँग्रेसने विधान परिषदेच्या.
त्याच सचिन सावंतांनी आता आपल्या प्रदेशाध्यक्षांना वाचवले लक्षात घ्यायला पाहिजे. सबकाने भडकाऊ भाषण करणारे नेते नाहीत तरी देखील कुठेतरी रोज टेलिव्हिजन चॅनल आले, विषय निघाला की बोलण्याचा मोह आवरत नाही आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी ती तुलना महाराजांची केली. मग काय झालं, आपण काही चुकीचं बोललो नाही याच्याशी ते आणामत राहिले आणि मग नंतर राजकीय परिणाम लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली. मला असं वाटतं की माघार घेणं हे पण शून्यपणाचंच आहे. राजकारणामध्ये 4 पावलं मागे येणं हे पुढे 10 पावलं जाण्याची तयारी मानली जाते. त्या दृष्टीने त्यांनी शून्यपणा दाखवल्या माघार घेऊन. परंतु जसं पूर्वी चंद्रकांत पाटीलांनी काहीतरी विधान केलं होतं, त्याच्यानंतर 2-3 वेळा त्यांनी विधानं केली होती की शरद पवारांना संपवायचं, बारामतीत जाऊन म्हणले, त्याचे राजकीय परिणाम भोगायला लागले. सुप्रिया सुळेंनी जाऊन स्वयंपाकघरात 2 पोळपाट हातात घ्यावं म्हणले होते, त्याचे परिणाम भोगायला लागले. मला असं वाटतं की महाराष्ट्राला जी परंपरा आहे ती प्रागतिक विचारांची, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून विकास झालेलं राज्य म्हणून ओळखलं जातं की प्रगतीवर असलेलं, तिथे आपण अशा प्रकारची विधानं करणं आणि त्याच छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. म्हणजे आमचे एक खूप इतिहासातले अभ्यास असणारे मित्र असं म्हणायचे की महाराष्ट्रातली सगळी संत परंपरा एकीकडे आणि एक शिवाजी महाराज एकीकडे. इतके महाराज मोठे होते कारण त्यांनी या गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला सूर्यकिरण किंवा स्वातंत्र्याचा उजेड दाखवला. अशी व्यक्ती लोकोत्तर असते, 500 वर्षातनं एखादी होते. तेव्हा छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा अनेक जे लोकनेते होऊन गेले महाराष्ट्रातले, अगदी 19व्या शतकातले अनेक समाजधुरीण असतील, स्वातंत्र्य लढ्यातले अनेक नेते असतील किंवा नेतृत्व दिलेले क्रांतीवीर असतील, या सगळ्यांच्या विषयी बोलताना कुठेतरी एक संयमाने आणि भान बाळगून बोलायला पाहिजे आणि नेमकं ते सगळ्यांनी पाळलं नाही, त्याची किंमत त्यांना मोजायला लागली, इतकंच आपल्याला म्हणायला लागेल. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया कारण विषय हा चालत राहणार आहे. कदाचित टिपू सुलतानाचा विषय आणखी परत नव्याने येईल कारण ज्यांनी हा विषय सुरू केला होता त्या शाने हिंद उपमहापौर आहेत मालेगावच्या, त्या म्हणतात की मी पुन्हा एकदा माझ्या दालनामध्ये तो फोटो लावणार आहे. कदाचित त्याच्यावरून विषय पुन्हा सुरू होईल. पण आपण आता थोडंसं पुढे सरकूया, दुसऱ्या विषयाकडे जाऊया. रोहित पवारांनी अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर जी काय पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे, त्यातली पहिली पत्रकार परिषद मुंबईत झाली, मग दिल्लीत झाली, पुन्हा त्यांनी नव्याने एक मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि पायलटनी जाणून बुजून हे विमान आपटवलं आणि अजितदादांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या बाबतीमध्ये घातपात केला, अशा पद्धतीचं एक बेधडक विधान केलेलं आहे. हे त्यांनी कशाच्या आधारावर केलंय, काय केलंय आपल्याला माहिती नाहीये. परंतु अशा पद्धतीचा ज्यावेळेला आरोप केला जातो, दुसरीकडे VSR कंपनीवरती बंदी घालण्याची मागणी जय पवार यांनी एका समाज माध्यमातून केलेली आहे. हे आतापर्यंत रोहित पवार एकटे आरोप करत होते, मग हळूहळू आता सुप्रिया सुळे त्यांना त्यांचं म्हणणं खरं आहे असं म्हणायला लागल्या. दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे, त्यांनी आपण काहीच केलं नाही असं दिसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन दिलं आणि CBI चौकशीची मागणी देखील केलेली आहे. हा सगळा जो प्रकार आहे या सगळ्या प्रकारे पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आपण एक राजकीय अभ्यासक म्हणून या सगळ्या विषयाकडे कशा पद्धतीने पाहूया. 2 पातळीवर याच्याकडे बघायला लागतं. ते असं की रोहित पवारांची ही तिसरी प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे एक पहिली मुंबईत की जी अगदी सुरुवातीला झाली, नंतर दिल्लीत झाली त्याच वेळेला, आणि ही तिसरी प्रेस कॉन्फरन्स. त्यात काही अंतर आहे कारण मधल्या काळात काही गोष्टी हाती आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती कधी घेतली आहे तर केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने म्हणजे सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटच्या तपास यंत्रणेने त्याचं एक प्रेस नोट किंवा प्रसिद्धीपत्रक जारी केलं की जे PIBच्या थ्रू आलं, म्हणजे केंद्र सरकारच्या प्रसिद्धी यंत्रणेच्या माध्यमातून. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की ब्लॅक बॉक्स जी विमानाची हस्तगत केली होती या अपघातग्रस्त विमानाची, त्या ब्लॅक बॉक्स ही दीर्घकाळ अतितापमानाला एक्सपोज झाली. म्हणजे काय तर त्या विमानाने पेट घेतला, त्यावेळेला साधारण मला वाटतं काहीतरी 1400 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं आणि ते विमान कोसळल्यानंतर काही काळ ती आग होती किंवा ब्लॅक बॉक्स जरा जास्ती तापमानाला एक्सपोज झाली. त्यामुळे थोडंसं 2 रेकॉर्डर असतात, त्याच्यापैकी एकात काहीतरी खराबी किंवा तत्सम प्रकारचा तो अहवाल आहे. आता तो अहवाल आहे का प्राथमिक तर नाही. त्याचं कारण असं की ही माहिती आलेली आहे DGCA आणि ती का आली आहे तर रोहित पवारांनी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मागणी केली होती की या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडनं करावा. आता परवाच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल तुम्ही प्रश्न विचारलाय, म्हणजे तिसऱ्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक मुद्दे मिक्स केले होते, अनेक इश्यूज मिक्स केलेत. एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित करायच्या नादामध्ये ते काही विसंगती पण तयार करतात, म्हणजे त्यांच्या आर्ग्युमेंट्समध्ये विसंगती आहेत. जसं ते म्हणतात अजून 22 दिवस झाले तरी प्रिलिमिनरी रिपोर्ट आलेला नाही. आजच वृत्तपत्रात बातमी आली आहे आणि त्या DGCAचीच बातमी आहे. ती काय आहे की कुठलाही आंतरराष्ट्रीय अपघात झाला विमानाचा तर 30 दिवसात प्राथमिक रिपोर्ट द्यायचा असतो. प्रिलिमिनरी रिपोर्ट किंवा प्राथमिक निष्कर्ष असतो तो 30 दिवसात द्यायचा.
हे बंधनकारक असतात. जागतिक नॉर्म्स जे आहेत त्याच्याप्रमाणे, निकषांप्रमाणे. त्यामुळे 30 दिवसात म्हणजे 28 तारखेच्या पहिला रिपोर्ट येईल आणि मग अंतिम रिपोर्ट जो असतो तो द्यायला 12 महिने ते 24 महिने अशी मुदत आहे. त्यामुळे ते जर गुगल केलं तरी कळू शकतं कोणाला. हे मी अनेक वाहिन्यांवर बोललो, टीव्ही वाहिन्यांवर. त्यामुळे आज जे रोहित पवारांना 22 दिवस झाले तरी अहवाल आला नाही, त्याला काही फारसा अर्थ नाही. दुसरी गोष्ट, DGCA सांगितलं की ब्लॅक बॉक्स जास्ती तापमानाला हिट झाली असेल, म्हणजे मी म्हणतोय तो संशय खरा आहे असं मानणं देखील योग्य नाही ना. कदाचित DGCA किंवा जसं आपल्याला या मोदी सरकारवर आरोप केला जातो विरोधकांकडनं की अनेक यंत्रणांचा ते गैरवापर करतात, म्हणजे इलेक्शन कमिशन असेल, CBI असेल, उद्या राज्यपालासारखी संस्था असेल, असे आरोप यापूर्वी विरोधकांनी केले. म्हणजे DGCA मुद्दाम प्रेस नोट काढायची आणि त्याला रोहित पवारांनी म्हटलं बघा ब्लॅकआउट सलामला काहीतरी काळावेर आणि नंतर निष्कर्ष काढले अचूकपणे. तर काय म्हणणार, तर रॉंग फूटवर आपण सापडणार नाही याची पण काळजी राजकीय दृष्ट्या घ्यायला पाहिजे रोहित पवारांनी असं मला वाटतं. आणि त्यांनी विधानं करताना एकीकडे ते राजकारण करतात. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणले, काही लोक मला म्हणतील काय वेळावर का बोलतोय. होय, मी वेळा झालोय, माझ्या काकाच्या प्रेमामुळे वेळा झालोय. तर असली अतिशय चायल्डिश विधानं आहेत असं मला वाटतं अगदी विश्लेषक म्हणून. त्याचं कारण असं की जे काका त्यांच्या अपघातात गेले ते अपघातात जाईपर्यंत त्या क्षणापर्यंत शत्रुत्व असल्यावर की रोहित पवार त्यांच्याशी वागले. आणि तुम्ही प्रश्न विचारला की सुनेत्रा पवार किंवा जय पवार, पार्थ पवार हे चिरंजीव 2 आणि पत्नी आहेत, त्यांनी CBIची मागणी केली आहे. तर त्यांनी CBIची मागणी केली त्याचं कारण असं की त्यांना हे देखील माहिती आहे की जनतेच्या मनात कुठेतरी शंका येते की रोहित पवार 3 प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि हे कुटुंब काहीच पडत नाही आहे. त्यांनी CBIची मागणी केली आहे आणि एक ट्विट केलंय जय पवारांनी की हे सगळं लोकांच्या समोर आलं पाहिजे वगैरे. याचा अर्थ असा की मुळामध्ये रोहित पवार, जय पवार आणि पार्थ पवार एकत्र तर नाही येते निश्चित आहे. नाहीतर रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे दोघं दिसले असते ना, किंवा सुप्रिया सुळे प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसत नाहीयेत. उलट त्यांनी काल अशी मागणी केली की याच वृत्तपत्रात छापून आलंय सगळीकडे की रोहित पवार ही मागणी करतात सातत्याने या विमान अपघाताबद्दल म्हणून त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण पुरवावं. मला लक्षात येत नाहीये की म्हणजे शरद पवारांसारखा माणूस ईडी चौकशीला मी सतत जाईन तपासाला असं म्हणून निघाला, मला संरक्षणाची गरज नाही. मी लोकांच्या माणूस म्हणतो, लोक माझ्या सांगायचे असं त्यांच्या चरित्राचं नाव आहे आणि रोहित पवारांना संरक्षण द्यावं असं सुप्रिया सुळेंना वाटतं. हे जरा मला थोडंसं सगळ्यात चमत्कारिक वाटतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पार्थ पवार किंवा जय पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी CBI चौकशीची मागणी केली, तर केंद्र राज्य सरकारने ऑलरेडी CID चौकशी जाहीर केली आहे. उद्या CBIची चौकशी करायची गरज असेल तर ते करतील. त्या पातळीवर तर विधानसभेचं सेशन आहे त्याच्यातही उपस्थित होईल. रोहित पवार एकीकडे राजकारण करतात हे मागच्या वेळी मी सांगितलं की आपले काका गेल्यानंतर त्या गोष्टीबद्दलचे प्रश्न उपस्थित करून ते खूप म्हणजे अतिशय परफॉर्मन्स खूप ग्रेट आहे त्याचा. अमोल कोल्ह्यांच्या मुलाखती टीव्हीवर चालू आहेत. ते देखील मुळात अभिनेते आणि नेते ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. 2 पक्षांचं विलिनीकरण होईल का राष्ट्रवादी, त्या विषयावरती येत होतोय मी आता. हा रोहित पवारांचा एक विषय झाल्यानंतर विषय तो त्याला लागूनच विषय असलेला तो विलिनीकरण काय, आणि या विलिनीकरणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये रोहित पवार बोलून थकलेले आहेत किंवा सध्या थांबलेले. आम्ही आता चर्चा करणार नाही. सुप्रिया सुळे म्हणतात की आम्ही आता याच्या पुढे चर्चा करणार नाही. पण त्याचबरोबर अमोल कोल्हे आता सुरू करतायत आणि ते असं म्हणतात की जर विलिनीकरणाचा विषय नव्हता तर मग आमच्या पक्षातल्या काही लोकांना एबी फॉर्म कसे दिले. त्याच्यावरती मग आनंद परांजपेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की एबी फॉर्म देण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षांचे नसतात. त्यांनी ते वाटलेले आहेत, ते आम्हाला दिले, सरचिटणीस म्हणून आम्हाला दिलेले आहेत. आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये एबी फॉर्म दिलेले आहेत. आणि म्हणजे जिल्हा परिषद लेवलवरती विलिनीकरणाच्या संदर्भातला विषय जरी नसला तरी एकत्र निवडणूक लढवण्याचा विषय झालेला होता आणि म्हणून ते एबी फॉर्म दिलेले आहेत असं ते म्हणालेले आहेत. दोन्ही बाजूने हे चाललेलं आहे. पण मात्र विलिनीकरणाची चर्चा एकीकडे थांबवलेली असं म्हणायचं आणि दुसरीकडे हा विषय पुन्हा उकरून काढायचा. अमोल कोल्हेनी म्हणजे पवार फॅमिलीनी न करता तो अमोल कोल्हेनी उकरून काढायचा. हे कुठेतरी एक सुसंबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. सुद्धा मला वाटतं का अमोल कोल्हे वेगळं बोलतायत, रोहित पवार वेगळं बोलतायत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. काय म्हणता येईल नेमकं? नाही, अमोल कोल्हे बोलतात आणि रोहित पवार बेसोमचा एकमेकांशी संबंध आहे. आणि शरद पवारांचा जो राष्ट्रवादीचा पक्ष आहे त्या पक्षाचा डे 1 म्हणजे 28 तारखेला एअर क्रॅश झाला आणि अजित पवारांचा मृत्यू झाला त्या क्षणापासून म्हणजे त्या दिवशीपासूनच हा प्रयत्न सुरू आहे की विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हावं. आणि ते प्रयत्न पहिल्या दिवशीपासून सुरू झाले. अमोल कोल्हेने त्याच्यावर स्पष्टीकरण काय दिलंय तर जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी उत्तर दिलं की अशी प्रक्रिया चालू होती. पण जयंत पाटील असंही म्हणू शकले असते की या विषयावर मी आता काहीही बोलणार नाही. अजित पवार त्यांचं निधन झालंय, त्यांचे सगळे दिवस वगैरे झाले की त्यानंतर मी बोलेन असंही म्हणू शकले असते. पण ही चोज टू रिस्पॉन्ड बाय सेइंग दॅट विलिनीकरणाची प्रक्रिया चालू होती. याचा अर्थ त्यांना ती चर्चा व्हायला हवी आहे माध्यमातून. कितीही नाकारला अमोल कोल्ह्यांनी तरी अमोल कोल्हे म्हणतात काय, कुठला पक्ष कुठल्या पक्षात विलीन होणार, तर शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार. म्हणजे काय, स्वतः शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाबरोबर
केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेत जायचं आहे का, हो की नाही, याचं उत्तर ते देत नाहीत. ते संदिग्ध ठेवतात. आणि शरद पवारांच्या 60 वर्षाच्या राजकारणाचा हॉलमार्क संदिग्धता हा राहिलाय. कुठलीही क्लॅरिटी नाही, स्पष्टपणे कुठलीही गोष्ट सांगायची आणि तीच रोहित पवार स्पष्टपणे सांगत नाहीत. 2 नेते अजित पवारांना भेटले आदल्या दिवशी संध्याकाळी, उशीर झाला, मंत्रालयातनं फाईल आणली, उशीर झाल्यामुळे ते विमानाने गेले आणि त्यांचा मृत्यू उद्भवला म्हणून शंका येते. पण त्या 2 नेत्यांची नावं घ्यायला तयार नाही. कॅनडातनं मी माहिती काढली, अमेरिकेतनं माहिती काढली, मंत्रालयातनं माहिती काढली, आमचेही सोर्सेस आहेत, कंपनीमध्ये सोर्सेस आहेत, सगळीकडे सोर्सेस आहेत, पण नेत्यांची नावं घ्यायला तयार नाहीत. ते जे 2 नेते भेटले आणि उशीर झाला, तुम्ही शोधा, पूर्व विदर्भातला नेता म्हणतात का, 500 नेते आहेत का पूर्व विदर्भात? पण हे शरद पवारांच्या संदिग्धतेच्या राजकारणाचा हॉलमार्क आहे. तसंच राजकारण हे लोक पुढे नेतात. अमोल कोल्हे काय म्हणतात, पवारांच्या पक्षात पवारांनी स्थापन केलेला पक्ष असं सांगत नाहीत की आम्ही मंत्रिमंडळात जायला तयार आहोत. बरं, याचं प्रमाण काय मानलं पाहिजे? ह्या चर्चा एकाच वेळेला हे लोक सातत्याने करत राहतात. म्हणजे त्यांना विलिनीकरणासाठी आजही आग्रह आहे आणि रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सचा दबाव तंत्र म्हणून वापर करता येतोय का विलिनीकरणासाठी, हाही प्रयत्न चालू आहे असं स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे त्यांची लिडरशिप अख्ख्या नेत्यांवर, उर्वरित नेत्यांवर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थोपवायची म्हणूनच रोहित पवारांना पुढे केले जाते. सुप्रिया सुळे कुठेही प्रेस कॉन्फरन्सला येत नाहीयेत त्यांच्याबरोबर. त्यांचंही जर तेच मत आहे तर त्यांनी येऊन सांगितलं, ते राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी सांगितलं ते जास्ती वजन देईल, पण ते त्यांना आणायचं नाहीये. म्हणजे ते मृत्यूची चौकशी व्हावी याच्यावर तर आग्रही आहेत ना. मग सुप्रिया सुळे का बोलत नाही? शरद पवार स्वतः का नाही म्हणत याचं? त्यावेळी ते म्हटलं होतं की हातपात नाहीच पहिल्या दिवशी, पण ते लोक प्रक्षुब्ध होऊ नयेत म्हणून. पण खरंच वजन यायला हवं असेल त्यांनी यावं. ते म्हणतील मी योग्य वेळ येत. ही योग्य वेळ ते त्यांच्या सोयीने निवडत आलेत राजकारणात, हे त्यांच्या पुतण्याने आरोप केला अजित पवारांनी. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात अधिकृत जर काय मानायचं असेल, संदिग्धता नसलेलं विधान ते शशिकांत शिंदेंनी केलंय. त्यांनी राष्ट्रवादीचा जो दुसऱ्या आठवड्यात अंक काढला परवा, त्या राष्ट्रवादीच्या अंकामध्ये शशिकांत शिंदेंनी लिहिलंय त्यांच्या नावाने. हे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी. त्यांनी काय लिहिलंय की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करायचं हे ठरलं होतं आणि सर्वांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं. याचा अर्थ अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुप्रिया सुळे देखील तयार होत्या. मला आश्चर्य वाटतं मेनस्ट्रीम मीडियाचं, की जे लोक राष्ट्रवादी कव्हर करतात किंवा जे लोक इतर पक्ष कव्हर करतात, राजकीय संपादक आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रातले, त्यांनी कुणीही अशी बातमी दिली नाही की ज्या अर्थी शशिकांत शिंदे म्हणतात की विलिनीकरणासाठी आम्ही तयार होतो आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतो. याचा अर्थ त्यांना भाजपचं नेतृत्व मान्य आहे. शरद पवारांनी 60 वर्षाची भूमिका बदलली, किंवा सुप्रिया सुळेंना अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे, किंवा सुप्रिया सुळे या अपयशित गेल्या 2.5 वर्षामध्ये, अजित पवार गेल्यानंतर पक्षबंधनी करायला. अशी बातमी कुणी दिलेली मला तरी दिसलेली मेनस्ट्रीम मीडियातनं. मी काय सगळी वृत्तपत्र जगातली वाचतो असा दावा करत नाही, पण जे काही मुख्य वृत्तपत्र त्यात कुठेही अशी बातमी आलेली. पण शशिकांत शिंदेंनी जे लिहिलंय त्याच्या बातम्या टीव्हीवर आल्या, पण त्याचा हा अर्थ त्यांना काढता आला नाही. शशिकांत शिंदेंनी स्वतःच्या लेखात हे म्हटलंय, म्हणजे हस्ताक्षरात नाही, कारण ते छापील अंक आहे, की आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतो. याचा अर्थ दोन्ही पक्ष एकत्र येणार, अजित पवार नेते असणार. म्हणजे काय, तर शरद पवार नेते नसणार, सुप्रिया सुळे नेत्या नसणार. याचा अर्थ काय? पण अजित पवारांची भूमिका सगळे जाहीर आहे, भाजपबरोबर सत्तेत जायचं म्हणून तर ते बाहेर पडले ना. याचा अर्थ काय, तर सत्ता राष्ट्रवादी, अख्खा राष्ट्रवादी घेऊन त्यांना सत्तेत जायचं होतं. म्हणजे शरद पवार भाजपबरोबर तयार झाले 60 वर्षांनी. ही बातमी, आणि ही बातमी दिली नाही दुर्दैवाने कुठल्याही वृत्तपत्रांनी. याचं मला आश्चर्य वाटतं. त्याचं कारण असं की आपण त्यातनं काही अर्थ काढावा असं यांना वाटलं नसावं. अदरवाईज सुनेत्रा पवारांनी सुतक पाळव वगैरे अशी शिकवणारे संपादक आपल्या राजकीय संपादकांना कधी झापताना दिसलेत किंवा तसे कानावर आलेले नाही, की अरे बातमी तर मूळ ही आहे की शरद पवारांनी भूमिका बदलली 60 वर्षांनी. सुप्रिया सुळेंनी अजितदादांचं नेतृत्व मान्य केलं, निसंदिग्धपणे अजित पवार नेते आहेत, हे अख्खा राष्ट्रवादी मान्य करायला तयार आहे आज 2.5 वर्षांनी. हे कुठे मला दिसलं नाही, त्याचा आश्चर्य वाटतं. आणि रोहित पवार या विलिनीकरणाच्या दबावासाठी या प्रेस कॉन्फरन्सेस घेतात. कारण काय, तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हा सगळा तपास करणारे हे त्यांना माहिती आहे. फक्त हा घातपात आहे हे सिद्ध करणं खूप अवघड आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की त्या पायलटवर शंका घेतली, त्याला 2दा दारू पिताना काय कारवाई केली असली तरी कुठलाही पायलट स्वतः ते विमान खाली घालून स्वतःचा जीव धोक्यात जाईल. त्यांनी इन्शुरन्सच्या अमाऊंटचा विषय केलाय की इन्शुरन्स कोणाच्या नावाने त्याच्या फॅमिलीला खूप पैसे मिळतील. एकीकडे ते म्हणतात त्या माणसाचं कौटुंबिक आयुष्य खूप वादळात आलेलं होतं, म्हणजे पत्नी जीवन किंवा अन्य काही घरी प्रॉब्लेम आहे, तर मग त्याला त्या पैशाने काय होणार आहे, आपण गेलो आणि स्वतःचा जीव धोक्यात कोण घालेल. म्हणजे हे केवळ अशक्य वाटतं. म्हणजे आत्महत्या करणं ही गोष्ट तितकीशी सोपी नाही. जसं आपण नेहमी म्हणतो की कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही, आपण दोघेही कोकणात येतो, तर आत्महत्या होतात कुठे, तर मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत्वे झाल्यात. त्याच्याबद्दल स्वतः शरद पवारांचं काय खास किंवा त्यांनी सांगितलं होतं दिलीप आम्हाला की विदर्भात पॅकेज देऊ नका असं मनमोहन सिंगाला येतो, नाही तर विदर्भात ते लोक कदाचित आत्महत्या भासवतील आणि म्हातारे लटकतील झाडांना. तर ही जी परिस्थिती आहे विदर्भावर, ज्या प्रकारची टीका पश्चिम महाराष्ट्रांनी वेळोवेळी केली त्याची परिणती ती आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एखादा 15,000 आवर्स फ्लाय केलेला पायलट
कुटुंबात काहीतरी वैफल्य आले, 15 लाखाच्या पगारावर 3.5 लाखाला आला. अनेक पत्रकार मुंबईत आहेत की जे 40,000 पगारावर काम करत होते आता 15,000वर करतात. याचा अर्थ ते उद्या आत्महत्या करतील असं नाही ना. माणूस कितीही संघर्षाची परिस्थिती असली तरी जुळवून घेतो आणि जगत राहतो, चिवटपणे लढत राहतो. माणूस त्याचा पटकन उंदराबाजासारखा मरत नाही. त्यामुळे त्या पायलटनी काहीतरी जाऊन आत्महत्या केली किंवा स्वतः मारायच्या काढण्यात भाग घेतला तर रोहित पवारांनी नेत्यांची नावं घेतली पाहिजेत. घातपाताचा नुसता संशय, आता त्या विमानामध्ये वेगळं फ्युएल घेऊन जातात असं आम्हाला आतल्या लोकांनी सांगितलं, पण त्या दिवशी नेला तर पुरावा कुठला आहे? म्हणजे त्यांची बरीचशी विधानं आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित ते प्रेस कॉन्फरन्स असं मला निश्चितपणे तुम्ही आता म्हणाला की राजकारणामध्ये चिवटपणे किंवा माणूस कुठल्याही वैयक्तिक आयुष्यात देखील चिवटपणे लढतो, तशाच पद्धतीचा चिवटपणा शरद पवार आता पुन्हा एकदा नव्याने दाखवतील का, असा एक मुद्दा आहे. कारण राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. पुन्हा एकदा शरद पवारांनी असं म्हटलं होतं की मी का आता याच्यापुढे राज्यसभा लढवणार नाही, काही नाही, तरी सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव चर्चेमध्ये आहे. आणि आता विधानसभेचं अधिवेशनही घातलेलं आहे. अधिवेशन सुरू असताना 16 मार्चला राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातल्या 7 जागांवरती निवडणुका होत आहेत. शरद पवार रिटायर होत आहेत. त्याला पुन्हा निवडून जायचंय की नाही जायचंय अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. संजय राऊत मात्र त्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा एकच माणूस निवडून जाऊ शकतो अशी आता संख्याबळानुसार रचना आहे. आणि ही सगळी संख्याबळानुसार असलेली रचना पाहता भाजपचे 4, त्यांच्याबरोबर असलेले सहकारी पक्ष म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांचा प्रत्येकी 1 असे 6 आणि मग विरोधी पक्षांचा 1 असं निवडून जाईल असं आत्ताच्या घडीला समोर संख्याबळ आहे. प्रत्यक्षात ते तसं होईल होणार नाही आपल्याला माहिती नाही. भाजप गप्पा बसेल, 5वा उमेदवार देईल आपल्याला माहिती नाही. मात्र असं जर झालं तर शरद पवारांची इच्छा आणि येणारं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये म्हणजे अधिवेशनाचा पण संदर्भ त्या विषयाशी आहे की आता अधिवेशन आहे. आपण नेहमी म्हणतो की विरोधक आहेत ते सरकारला इतक्या प्रमाणात ताणून धरायला पाहिजे, तेवढं करताना दिसत नाही. सरकार त्याची कठोर टीका करताना दिसत नाहीत, तुटून पडताना दिसत नाहीत. हे सगळं एकत्रित जर पाहिलं तर त्याची परिणती राज्यसभेच्या निवडणुकीवरती होईल आणि विधानसभेचं नवं विधिमंडळाचं ते अधिवेशन सुरू होत आहे याच्यावरती कितपत होताना आपल्याला दिसेल. 2 गोष्टी आहेत की या विधानसभेमध्ये निवडणुकीनंतरचं चित्र असं आहे की ज्याला पाशवी म्हणता येईल अशा प्रकारचं बहुमत सत्ताधारी आघाडीकडे आहे. म्हणजे महायुतीकडे आणि महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ म्हणजे अक्षरशः 10% जागा, 20% जागा यांच्याकडे, 70-80% यांच्याकडे जागा आहेत. त्यामुळे विरोध फार बोथट आहे किंवा अतिशय नसल्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची रोजची जी काय विधान भवनात ते आंदोलन होतात ती केवळ चॅनलसाठी होतात, 5 मिनिटं आणि बंद होतात. रस्त्यावर उतरून कुणी आंदोलन करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याचंच प्रतिबिंब राज्यसभेच्या निवडणुकीत पडेल हा एक भाग. दुसरी गोष्ट, शरद पवारांच्या बाबतीत तुम्ही म्हणालात जसं यम येणार असतो त्याला म्हणले आज मला काम आहे म्हातारीने आणि बोर्ड लावला उद्या ये, तर तो रोज येतो आणि उद्या हे बघून जातो. तसं शरद पवारांचा उद्या कधी येईल असं वाटत नाही. कारण त्यांच्या राजकारणामध्ये गेली 60 वर्ष ते एखादी गोष्ट बोलतात की नक्की करत नाही. ते बुधवार आहे म्हणलं तर बुधवार सोडून कुठलाही वार असतो अशी त्यांची क्रेडिबिलिटी आहे. त्यामुळे ते रिटायर होतील का, रिटायर होणार नाहीत का, ते बाजूला जातील का, पक्ष यांच्या ताब्यात देतील का सुप्रिया किंवा रोहित पवार यांच्या, यापैकी कुठलाही माणूस पृथ्वी तलावर खात्रीशीर काही सांगू शकत नाही. कारण व्हेन इट शरद पवार इट इज ऑलवेज अनसर्टन. म्हणजे भारतीय मान्सूनपेक्षाही तो लहरी आहे मान्सून. यांचं अनिश्चिततेचं राजकारण आहे. त्याचं कारण मी पूर्वीही बोललोय की शरद पवारांना आपला कोणालाही अंदाज येत नाही. या अवगुणाच्याच ते प्रेमात आहेत गुण म्हणून. म्हणजे त्यांच्याकडे क्रेडिबिलिटी नाही पण त्या अवगुणाला ते गुण म्हणून कवटाळून बसतात की माझा कोणाला अंदाजच येत नाही. राजकारणामध्ये एक किमान विश्वासार्हता लागते. जसं केंद्रीय राजकारणामध्ये त्यांच्यावर कुठलाही राष्ट्रीय नेता विश्वास ठेवत नाही, संशयाने बघतो की हा माणूस आपल्यालाच काहीतरी त्रास देईल किंवा धोका पोचवेल. तर ह्या प्रकारची क्रेडिबिलिटी त्यांची असल्यामुळे आज ते राज्यसभा लढतील का नाही पुन्हा हे कुणीही सांगू शकत नाही. 3 पक्षांची बैठक होणार आहे, तिथे ते बोलतील. ते जिथं बोलायचं तिथं बोलतात. त्यांना जर परत राज्यसभेचं सदस्य व्हायचं असलं तर ते सोनिया गांधींना देखील वळवतील. त्यांचं मन उद्धव ठाकरे त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि त्यांची इच्छा असली तर ते महाराष्ट्रातनं विरोधकांची 1 जागा निवडून येऊ शकते, त्या जागेवर जातील त्यांची इच्छा असली तर, असं मला वाटतं. आता समजा त्यांची इच्छा आहे आणि उद्धव ठाकरेंनी जसं भारतीय जनता पक्षाचा मोर्या केला, विसर्जन केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले, असं जर उद्धव ठाकरेंना वाटलं दगाफटका पवारांची करावा तर माहित नाही. कारण राजकारणामध्ये राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ सांगताय, केव्हा कोण काय करेल सांगता येत नाही. पण शरद पवारांची इच्छा असली तर राज्याजवळ जाऊ शकतील इतकं संख्याबळ विरोधकांचं आहे. आणि आज विरोधकांची स्थिती अशी नाही की आता एकमेकाला दगाफटका करत बसावं. म्हणजे महापालिका पातळीवर, झेडपी पातळीवर रोज ते खेळ चालू होतात, महापौर उपमहापौर सगळीकडे. पण ते राज्यसभेच्या निवडणुकीत परत विरोधक एकमेकाला दगा देण्याचे खेळ करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे पवारांची इच्छा असली तर ते जाऊ शकतील असं संख्याबळ आहे. पण राजकारण अनिश्चित असल्यामुळे काही होऊ शकतं. आणि विधानमंडळामध्ये आत्ताचं बजेट सेशन आहे, बजेट पास होणं हे काय संख्याबळाचा विषय नाही आहे.
देवेंद्र फडणवीस ते मांडणार आहे. खरी उत्सुकता या सेशनमध्ये अशी आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे जी खाती आहेत त्यांच्याबद्दल ते काही प्रश्न येतात, काही एक्साईज असेल किंवा अन्य, आणि त्याच्यावर त्या काय उत्तर देतात, त्यांचा परफॉर्मन्स कसा राहतो, त्यांचा कंडक्ट कसा राहतो विधानसभेतला. कारण असं की ते आपल्या पतीच्या जागेवर आलेले आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि अजित पवारांचं वैशिष्ट्य असं होतं की ते विधानसभेचं कामकाज कधीही चुकवायचे नाहीत. म्हणजे अनलेस अँड अंटिल काहीतरी महत्त्वाचा काहीतरी राज्यात कार्यक्रम असेल तर ते जायचे, पण खासगी कार्यक्रमासाठी विधानसभेत आले नाहीत असं करायचे नाहीत. ते वेळेपूर्वी यायचे, म्हणजे हाऊस सुरू व्हायच्या आधी 15 मिनिटं येऊन बसायचे, हाऊस संपेपर्यंत अटेंड करायचे. तर हे सगळ्या ह्या चौकटींमध्ये, कसोट्यांमध्ये सुनेत्रा पवारांकडे बघितलं जाईल. तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स ही एक मोठी उत्सुकता पत्रकार म्हणून असणार आहे अधिवेशनात, एवढंच आहे. बाकी विरोधकांच्या संख्या पण नसल्यामुळे ते निष्प्रभ आहेत, निष्प्रभच राहतील. निश्चितपणे मंडळी, लक्षात एक गोष्ट येण्याची आवश्यकता आहे. आपण आता जी काय सगळी चर्चा केली, या सगळ्या चर्चा या सतत चालू राहणाऱ्या विषय आहेत. कारण मग विलिनीकरणाचा विषय असू दे, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भातला विषय असू दे, टिपू सुलतानचा विषय असू दे, किंवा मग अधिवेशन. आता अधिवेशन तर हे बजेट सेशन असल्यामुळे साधारण महिनाभर चालणार आहे, आणि महिनाभर आपल्याला रोज नवीन काहीतरी खाद्य मिळणार आहे. खाद्य अशा अर्थाने की ते वैचारिक खाद्य म्हणून आपण घेतलं पाहिजे. नेमकं ही एखादी घटना घडली तर त्याच्यामागचे अर्थ काय, अन्वय अर्थ काय, आणि त्याच्यामागे नेमकं राजकारण काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून नेहमी करत असतो. आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.